नमस्कार सर्वांना. खूप दिवसांनी व्लॉगची सुरुवात होत आहे आणि संडेचा व्लॉग आहे हा. घरामध्ये फिश आणला की असा फिश फ्राय होताना किर्र किर्र असा आवाज खूप ऐकायलासुद्धा छान वाटतो. आणि तो फिशचा घमघमाट जो घरभर पसरतो तो त्याच्याने कधी ते एकदाचं फिश होतं आहे आणि कधी ताट रेडी होतं आहे आणि कधी जेवायला बसते असंच होतं. माझं नाही, सर्वांचंच. संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे. सुट्टीचा दिवस कोणताही असतो, माझी सकाळी लवकरच मी उठते, उशिरा उठत नाही. त्यामुळे पूजा वगैरे सर्व झालेली आहे. आणि आज ब्रेकफास्टमध्ये ना फक्त चहा आणि बिस्किट घेतलेलं आहे. कधीतरी असंही घेते, कारण की सध्या डीप क्लिनिंग सुरू आहे. म्हणजे पावसाच्या आधीची जी पूर्ण डीप क्लिनिंग पार्टने करते. त्यामुळे नाश्ता वगैरे बनवला नाही. चहा बिस्किट घेऊनच मग मी लगेचच मार्केटला जायला निघाले, कारण की थोडं जरी आणखीन उशीर झाला असता तर मग पुन्हा आल्यानंतर जेवण बनवण्यासाठीच उशीर झाला असता. त्याच्यामुळे मग मी जाण्यासाठी लगेच घाई केली. आणि वातावरणसुद्धा एवढं काय खास नव्हतं. म्हणजे ऊन तर होतं, पण मध्ये मध्ये पाऊस तर लागूनच गेला होता. दोन आहेत ताई. 1200ला 2. हां, हजाराला देईन ना नव्वद. त्यामुळे ते 1000 रुपयाला तुला दोन देणार. 1200 आणि बोंबलाचा वाटा. कोंबड्याचा वाटा 200 आहे, दोन लावून देणार. हां, 200 आहे, दोन लावून देणार. दोन लावून देतो. हे कशी दिली कोळंबी? चारशे. आणि ही खरंच म्हणजे मी त्या मार्केटला गेलेली ना, तेव्हा मी इकडे तिकडे फिरली. मी काहीच मच्छी घेतली नाही. फायनली जिथून मी रेग्युलर घेते ना तिथे आली. मग तिथे मला कोळंबी आणि मोदका भेटली, ते घेऊन आली. कारण की एवढा उच्चांक गाठलेला आहे ना माशांनी, तर काय घेऊ हा प्रश्न. आणि एका वेळेला 1000-1200 घालणं ते पॉसिबल नाही आहे ना. तर आता मी मार्केटला जाऊन आली आणि मार्केटमधून मी फिश आणलेलं आहे. तर मच्छी खूपच खूप महाग आहे. आणि नेहमी जास्त महागवाली मच्छी पण खायची नाही, कधी कधी साधी पण मच्छी खायची असते. तर मी आणलेली आहे मोदकं आणि प्रॉन्स, म्हणजे कोळंबी आणि मोदकं आणलेली आहेत. आणि हे खूप कमी प्राईजमध्ये